तर आम्ही गेलो होतो बंधुभेट बघण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका महाराजांची. तर तिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. म्हणजे त्यांचं येणं गरजेचं पण नव्हतं खरं बोलायला गेलं तर. ते आल्यामुळे तिकडं वारकऱ्यांना थांबवण्यात आलं, त्यांच्या गाड्यांचा ताफा आला, त्याच्यामुळे तिकडे खळबळ झाली, गर्दी खूप झाली तिथं. कारण की वारकरी इथून नाही आळंदीवरून चालत येतो. तर तिथं आल्यावरती बंधुभेट म्हणजे तिथं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आले, पण त्यांनी खरं तर यायला नको होतं. कारण की तिथे आले, खळबळ झाली, लोकांनी नाही नाही तसल्या शिव्या दिल्या. कारण की आम्ही लोकांमध्येच उभे होतो आणि या शिव्या खाण्यासाठी आले होते का कशासाठी आले होते हे त्यांना माहिती. पण गाडीमधून जाताना पण ते हसून लोकांना हात करत होते, हात जोडत होते, पण बाहेरून लोक त्यांना हाकलवण्याचा प्रयत्न करत होते. तर हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचतोय तर पोचवा, जेवढा जास्त व्हायरल करता येईल तेवढा व्हायरल करा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच म्हणणं आहे, साहेब अशा गर्दीमध्ये येत जाऊ नका. वारकरी संप्रदाय आळंदीवरून चालत आलाय, तुम्ही एसटीच्या गाड्यांमधून बसून येत आहे, आरामात जाताय, आरामात येत आहे, आम्ही तिकडून चालत आलोय. तर ही अशी काही वस्तुस्थिती निर्माण करू नका की लोकांची खळबळ निर्माण आहे. तर रामकृष्ण हरी.